अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा मागच्या वेळेस आपण द्वितीय ब्राह्मण सुरू केलेला होता आणि द्वितीय ब्राह्मणाचा पहिला मंत्र हा खूप विस्ताराने आपण त्याच्यावर चिंतन सुरू केलं होतं। तेव्हा ते चिंतन नेमकं कुठे सुरू केलं आणि विषय काय होता याची थोडक्यामध्ये पार्श्वभूमी आणि पुनरावृत्ती संक्षिप्त पुनरावृत्ती करून हा विषय नेमका काय आहे आणि कुठल्या विषयावर आपली चर्चा चालू आहे हे आपण पाहूया। तिथे अश्वमेध यज्ञ जो आहे आणि तो अश्वमेधाचा संबंध हा अग्नीच्या उत्पत्तीशी कसा होतो असा हा विषय आहे या ठिकाणी। आणि याच्या दृष्टीनेच इथे आपण पहिला जो मंत्र पाहिला तो असा होता की त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण वर्णन केलेलं आहे की पूर्वी इथे काहीच नव्हतं। पूर्वी म्हणजे ब्रह्मांड निर्माण होण्याच्या पूर्वी हे सर्वच काही मृत्यूने आवृत्त होतं आणि हे अशनाया म्हणजे क्षुधेने आवृत्त होतं। अशनायाच मृत्यू आहे आणि त्यामुळे मी आत्मा म्हणजे मी मनाने युक्त होऊन आणि मनाने ते समजून घेण्याचा विषय आहे। त्यामुळे अर्चनात म्हणजे पूजन करतानाच हे त्याचं अनुसंधान आणि त्या संदर्भात आचरण होतं आणि त्या अर्चन करण्यानेच आप निर्माण होते। कारण अर्चनामध्ये हे भक्तिरस आहे आणि रसतन्मात्रामध्ये हे जलाची प्राप्ती आहे। त्यामुळे अर्चन करतानाच ह्या जल त्याला असं म्हटलंय पण ते जलाची निर्मिती त्यामुळे होते आणि ते सर्व तत्वज्ञानाचं जे काही सर्व आचरणाचं सुद्धा जे अर्क आहे ते अर्क त्या जलामध्ये आहे आणि त्यामुळे त्या जलाचा संबंध हा जलाचा संबंध हा पूर्ण उपासनेशी लागून आहे। त्यामुळे आपलं प्रत्येक जे अर्चन पूजन जे आहे त्यामध्ये जलाचा विनियोग होतो आणि जल हे रसतन्मात्राचं प्रतीक आहे आणि रसतन्मात्रा हे भक्तिरसाचा संबंध आहे। म्हणून अर्चन पूजन जे आहे ते त्या भक्तिरसाशी संबंधित आहे। तेव्हा या मंत्राचा आशय आपण पाहत होतो आणि त्या आशया संदर्भातच विस्ताराने आपलं चिंतन चालू होतं। तेव्हा आशयामध्ये असं होतं की पूर्वी काही नव्हतं। मन इत्यादीच्या आधी ते उत्पत्तीच्या पूर्वी या सर्व संसार मंडलामध्ये किंचित मात्र नामरूपाने तो विभक्त झालेले पदार्थ होते परंतु खऱ्या अर्थाने पूर्वी काहीच नव्हतं। आता याच्यावर प्रश्नोत्तर सुरू झालेले आहेत। या प्रश्नोत्तरामध्ये जे शून्यवादी म्हणजे बौद्ध मतवादी जे आहेत बौद्ध मतवादी आणि अद्वैत या दोघांचा या ठिकाणी संवाद आहे। तेव्हा त्या संवादामध्ये शून्यवादी काय म्हणतात की या ठिकाणी सर्व शून्यच होतं कारण इथे काही नव्हतं याचं असं श्रुती सांगते। तर जेव्हा काहीही नव्हतं म्हणजे सर्वच अभाव होता म्हणजे सर्व काही शून्य होतं तेव्हा कार्य आणि कारण ह्या दोन्हीमध्ये सुद्धा कार्य तर नव्हतं कारण कार्य म्हटल्यानंतर ब्रह्मांडाचा संबंध आहे। परंतु जेव्हा ब्रह्मांडाचं जे मूळ कारण आहे ते ब्रह्मतत्व आहे तर ते ब्रह्मतत्वाला त्यांनी पूर्ण नाकारलं आहे बौद्ध मतवादाने आणि म्हणून ते म्हणाले की कारणही नव्हतं आणि कार्यही नव्हतं असं त्यांनी त्या ठिकाणी सिद्धांत मांडला। आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता की घटाची उत्पत्ती झाली तर घट उत्पत्तीच्या आधी काहीच नव्हतं आणि घट निर्माण झालं असं त्यांचं म्हणणं आहे। तेव्हा त्याच्यावर सिद्धांती जे म्हणतात की असं काहीच नाही की कारणाचा अभाव हा कधीही होऊ शकत नाही। कारणाशिवाय कार्यच होऊ शकत कुठलंही कार्य किंवा अभिव्यक्ती किंवा आविष्कार जो आहे तो कारणाशिवाय होऊ शकत नाही। आणि म्हणून मृत्पिंड म्हणजेच माती ही मातीपासून जो आहे तो घट तयार होतो आणि त्या घटाची घट निर्माण झाल्यानंतर आपण घटाला दृश्यमान पाहू शकतो परंतु त्याच्या आधी कारण रूपामध्ये ही माती असतेच। मातीचा नाश होत नाही आणि त्यामुळे घट हे मातीच्या रूपात आधी असतं। घट निर्माण होतो आणि घटाचा नाश होतो आणि नाश झाल्यानंतर सुद्धा ही माती राहतेच। तेव्हा महाकारण रूप ब्रह्मतत्व हे आधी होतं मध्ये होत आहे आणि नंतर हे राहणार आहे। हा जो सिद्धांत आहे तर तो ब्रह्मतत्व हे महाकारण रूपामध्ये आहे आणि ब्रह्मांड जे आहे हे कार्यरूपामध्ये आहे। तेव्हा कार्यामध्ये कारण पाहणं हाच खरा संशोधनाचा विषय आहे। जेव्हा आपण संशोधन करतो किंवा ह्या ठिकाणी नेमकं शाश्वत तत्व काय आहे आणि शाश्वत तत्वाला तुम्ही डोळ्यांनी पाहू शकत नाही म्हणून ते आहेच का नाही ही शंका आणि मग ठामपणे शून्यवादी म्हणतात की हे नाहीच आहे त्या ठिकाणी कारणच नाहीये। तेव्हा तुम्ही फक्त कार्य आहे ते सुद्धा नाशवंत आहे म्हणजे त्यांचा जो सिद्धांत आहे शून्यवाद्यांचा तर सर्व काही शून्यच आहे जे दिसतं ते सुद्धा नाशवंत आहे। त्यामुळे कशामध्ये काही आपण अपेक्षा करू शकत नाही असं बौद्ध मतवादी सांगतात। तेव्हा हे शून्यवादी जे आहेत हे पुन्हा पुन्हा आपले मत मांडत असतात
की ते म्हणतात की उत्पत्तीच्या पूर्वी तर सर्वात कोणाचीही उपलब्धी नव्हतीच. अनुपलब्धीचा म्हणजे अभाव अभाव हेच उत्पत्तीचं कारण आहे. म्हणजे त्यांनी कारणाचा तर उल्लेख केलाच नाही, परंतु अभाव हेच त्या उत्पत्तीचं कारण आहे, अशा रीतीने त्यांनी आपलं मत मांडलं. तेव्हा जगाचं कारण हे जे आहे हे कुठल्याही प्रकारे उद्भव होत नाही, कारण सर्व काही अभावात्मकच आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की आधीही ब्रह्मतत्व होतं, मध्येही ब्रह्मतत्व आहे, आणि ह्या जगाचा विलय झाल्यानंतरही ब्रह्मतत्व राहणार आहे. तर त्याच्या अगदी उलट हे म्हणतात की आधी अभाव होता आणि ब्रह्मांड निर्माण झाल्यानंतर तो भासमात्मक आहे आणि तोही नाशवंत असल्यामुळे अभावच आहे, आणि नंतरही अभावच आहे, असं हे बौद्ध मतवादी म्हणतात. तेव्हा आपल्याला हे दोघांची मतं कळाले पाहिजेत, आणि आपलं जे अद्वैत मत आहे ते जास्तीत जास्त दृढ आपल्याला टिकवून ठेवणं आणि त्याचं पूर्ण कारण मीमांसा ही आपली स्पष्ट होणं हे आवश्यक आहे. तेव्हा सिद्धांती पुन्हा म्हणतात की असं नाहीये की सर्व काही मृत्यूने आवृत्त होतं. जे काही तुम्हाला अभाव वाटतो तो अभाव म्हणजेच मृत्यू आहे, आणि मृत्यूचा अर्थ जो आहे तो विस्ताराने कळायला पाहिजे. मृत्यू म्हणजे असा आहे की जे उत्पन्न होतं त्याचा लय होतो, तेव्हा लय होणं ही मृत्यू आहे. तेव्हा लय झाल्यानंतर जी स्थिती आहे ती एक प्रकारे नकळतपणे मृत्यूचाच त्या ठिकाणी आवृत्ती आहे. आवृत्त करणारा जो आहे तो मृत्यू आहे, आणि म्हणून ज्यापासून हा आवृत्त होतो तो जो आहे तो मृत्यूच्याच रूपामध्ये आहे. आणि त्याच्याविषयी संबंधित श्रुती सांगते की हा मृत्यूने आवृत्त झालेला होता. वंद्यापुत्र आकाश कुसुमाने आच्छादित होत असतो, असं कधी होतं का? असं होत नाही. परंतु श्रुती असं म्हणते की हा मृत्यूने आवृत्त होतो. त्यामुळे ज्या कारणाने तो आवृत्त होतो आणि जे कार्य आवृत्त होत असतं ते उत्पत्तीच्या पूर्वी आणि दोन्ही वेळेला होते, कारण की त्यामध्ये श्रुती प्रमाण आहे. आणि असा अनुमान देखील केला जाऊ शकतो की उत्पत्तीच्या पूर्वी कार्य आणि कारणाच्या अस्तित्वाचा अनुमान देखील हा केला जाऊ शकतो, कारण की उत्पन्न होणारे जे आहे ते सत्यच आपलं एक रूप धारण करतं आणि कार्यरूपामध्ये येतं. सत्य कारणामुळेच उत्पत्ती पाहिल्या जात असते, असत्यामध्ये पाहिली जाऊ शकत नाही. घटाधिकाच्या या कारणाच्या सत्तेचा समान जी उत्पत्तीच्या पूर्व जगताचं कारणाचं जी सत्ता आहे तीच सत्ता ही उत्पन्न झाल्यानंतर आपल्याला भासमान जरी असली तरी ती कारण रूपामध्ये तेच ब्रह्मतत्व हे या ब्रह्मांडाच्या रूपात दिसतं. पुन्हा एकदा शून्यवादी म्हणतो की परंतु घटाधिकाच्या कारणाने देखील जर आपण तिथे सत्ता आहे असं म्हणाल तर तेही चुकीचंच आहे, कारण मृत्पिंडाचा नाश नष्ट केल्याशिवाय घटाधिकाची उत्पत्तीच होत नाही, आणि ती उत्पत्ती झाल्यानंतर त्याचाही नाश होतो. त्यामुळे तेही मृत्यू समान आहे. ते सुद्धा दिसून सुद्धा अभावात्मकच आहे. तेव्हा सर्व काही अभावात्मक आहे हे सांगण्याचा पुन्हा पुन्हा हे शून्यवादी प्रयत्न करतात. त्यामुळे सिद्धांती पुन्हा एकदा म्हणतात की अशी गोष्ट नाहीये. कारण कारण तर मृत्तिकाच आहे. घट आणि कंठभूषण रुचक आदीच्या कारणाने त्या मृत्तिका आणि सुवर्ण इत्यादीच्या तुलनेमध्ये आपण पाहिलं तर पिंडाकार हा विशेष कारण नसतं, कारण की त्याचा अभाव होण्यावर देखील मृत्तिकादीची सत्ता ही अखंड राहतेच. पिंडाकार हे विशेषत्वाने न राहण्यावर देखील मृत्तिका आणि सुवर्ण इत्यादीचे कारण हे द्रवमात्राने अखंड असतं. घट आणि रुचकादी कार्याची उत्पत्ती ही होताना आपण पाहत असतो, आणि खऱ्या अर्थाने ती मृत्तिकाच आपलं रूप धारण करत असते. तेव्हा घट आणि रुचुका इत्यादीच्या कारणाने ती पिंडाकार विशेष हे असं वाटतात, परंतु ते मृत्तिकाच आहे. ते विशेषत्वाने हा आभास आहे हे निश्चितच आहे, पण त्याचं कारण त्यामुळे नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे मृत्तिका आणि सुवर्ण इत्यादीच्या द्रव्याच्या अभावामध्ये घट आणि रूपकादीची उत्पत्ती होऊ शकत नाही. तेव्हा त्यांचा अभाव कधीही नाही. कारणाचा किंवा महाकारणापर्यंत आपण जाल तर त्याचा अभाव कधीही होऊ शकत नाही. त्याचा फक्त व्यक्ती आणि अव्यक्त होणे किंवा आविष्कृत होणे आणि अंतर्धान पावणे हे होऊ शकतं, पण म्हणून त्याचा नाश झाला आहे असं समजणं हे अयोग्य आहे, असं पुन्हा एकदा ते सांगतात. तेव्हा कारण कार्याची उत्पत्ती ही अखंडपणे चालू आहे. पूर्वोत्पन्न कार्याचा जो लय करूनच दुसऱ्या कार्यास ती उत्पन्न करत असते, कारण की एका कारणामध्ये एकाच्या बरोबर अनेक कार्याची उत्पत्ती होणे हे शक्य नाही आहे. तर एक कार्य आणि एक कारण ही शृंखला चालू असते, परंतु त्या पूर्व कार्याचा लय होण्यानेच कारणाच्या स्वरूपाचा लय होत नाही. तेव्हा पिंडाधिकाचा लय होण्यावर कार्याची उत्पत्ती ही दिसून येणे आणि उत्पत्तीच्या पूर्वी कारणाचा असत्तेचा हा हेतू नसतो. त्यावर पुन्हा एकदा शून्यवादी म्हणतात की
पिंडातिकाच्या पेक्षाही भिन्न ही मृत्तिकाच, तर त्याची काही सत्ता नसतेच. त्या कारणाने असं सांगणं अनुचित आहे की पिंडादी पूर्व कार्याचा लय होण्यावर मृत्तिकाचा कारणाचा लय होत नसतो. तर तो घटादी कार्यानंतर देखील अनुवृत्त राहत असतं असं म्हणणं उचित नाही. कारण पिंड आणि घट इत्यादीचा जर पृथक विचार केला तर मृत्तिकादी कारण हे उपलब्ध होत नाही. इथे या ठिकाणी पुन्हा एकदा जो शून्यवादी म्हणतो की मृत्तिकाचा नाश झाल्याशिवाय तो त्या ठिकाणी घट हा निर्माण होत नाही. आणि आपले जे तत्वज्ञानी आहे ते म्हणतात की मृत्तिकाच हे नवरूप धारण करून हा घट निर्माण होतो, त्याचा नाश होतच नाही. त्यामुळे आणि मग ज्याचा नाश होतो त्याला अस्तित्वच नाहीये, त्यामुळे कशाचंही अस्तित्व नाहीये आणि म्हणून सर्व काही शून्य आहे, असा हा विचार पुन्हा पुन्हा हे शून्यवादी म्हणतात. तेव्हा सिद्धांती म्हणतात की असं नाहीये. कारण की घटादीची उत्पत्ती होण्याच्या आधी होण्यावर जी पिंडाधिकाची निवृत्ती होण्यावर देखील मृत्तिकादी कारण द्रव्याच्या अनुवृत्त पाहिल्या जात असतं. असं जर म्हणाल तर समानतेच्या कारणाने त्यांच्यामध्ये ही मृत्तिकेचा अन्वय हा पाहिल्या जात असतो. आणि तो मृत्तिकाच ही अन्वय रूपाने घटारूपात येतो, म्हणून आपण मृत्तिकेचाच अन्वय या ठिकाणी पाहत असतो. आणि त्याची अनुवृत्ती होण्याने नसून जर तदेवेदम असं म्हणजे हा तोच आहे अशा प्रकारचं आपण निवेदन करतो. हा तोच आहे म्हणजे हा दिसणारा जो घट आहे तर तो कारणरूपामध्ये असणारी जी मृत्तिका आहे तीच आहे अशा अर्थाने. किंवा जे हे ब्रह्मांड जे दिसतं ते दिसणारं ब्रह्मांड ते ब्रह्मच तत्व आहे हा सांगण्याचा अशा प्रकारे प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा प्रकारे ज्ञात होणारे सर्व काही क्षणिकच आहे. तर क्षणिकत्व बुद्धीस प्रमाणित करण्यासाठी देखील तद्विषयक अन्य बुद्धीची अपेक्षा म्हणून तुलना केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी दुसरी तद्बुद्धीची अशा प्रकारे जी अनावस्था प्राप्त होण्यावर क्षणिकत्व बुद्धी स्वतःप्रमाणे मानावी लागेल. अशा दशेमध्ये ह्या त्याच्या समान आहे. ही बुद्धी सुद्धा ही तदिदम बुद्धीच्याच अंतर्गत होण्याने ती मिथ्या होण्याच्या कारणाने सर्वत्रच अविश्वास होईल. हे अविश्वासाचं वातावरण होईल. त्यामुळे हा शून्यवाद सोडला पाहिजे. तत् म्हणजे तो आणि इदम म्हणजे हे इत्यादी शब्दाने होणारे हे यावन मात्र वस्तुज्ञानास ही प्रत्यभिज्ञा असं म्हटलेलं आहे. कोणी देखील बुद्धी आपल्या विषयात स्वयंप्रमाणित करू शकत नाही. त्याच्या प्रमाणासाठी अन्य बुद्धीची अपेक्षा होत असते असे बौद्ध मानतात. बौद्धाच्या मतानुसार प्रत्यभिज्ञा मात्र क्षणिक असते. तेव्हा त्यांच्या मान्यतेच्या अनुसार क्षणिकत्व बुद्धीस देखील प्रमाणित करण्यासाठीच बुद्ध्यांतराची अपेक्षा केली जाते. आणि नंतर त्या बुद्धीसाठी दुसऱ्या बुद्धीची अशा प्रकारे अनावस्था आणि असे दोष निर्माण होऊ शकतात. तेव्हा त्यांना क्षणिकत्वादी बुद्धी स्वतः प्रमाण मानणे आवश्यक आहे. अशा दशेमध्ये सादृश्य बुद्धी देखील ही प्रत्यभिज्ञा होण्याने ही क्षणिकच होईल. अशा प्रकारे कुठेही विश्वास राहणार नाही. सर्व काही अस्तित्व शून्य आहे अशा प्रकारचा भाव झाला तर कधीही तुम्हाला ब्रह्मतत्वाचं आकलन होणार नाही. आणि तद्दम हे आणि तेच अशा बुद्धींना देखील कोणी करता नसल्याने परस्पर संबंध होणे संभवच होणार नाही. जर म्हणाल की सदृश्यताने कारण यांचा संबंध होऊ शकत असतो तर असे म्हणणे ही उचित नाही. कारण तत् आणि इदम या बुद्धीचा इतरेतर विषयत्व म्हणजे भिन्न भिन्न विषयाचे ग्रहण करणे असंही सिद्ध होऊ शकत नाही. जोपर्यंत या बुद्धीचे विषय हे भिन्न भिन्न नसतील तोपर्यंत यांची सादृश्यतेचे देखील ग्रहण होऊ शकत नाही. जर असं मानलं की विषयाची सादृश्यता न होण्यावर देखील ती होऊ शकत नाही देखील असं जर म्हणाल तर हे तेच आहे अशी बुद्धी होत असते तर हे योग्य नाही. कारण की अशा अवस्थेमध्ये सादृश्य बुद्धीचा समान तद आणि इदम बुद्धी देखील असत विषयाचा क्षणिक व भ्रांत सिद्ध होईल. कारण ते क्षणिक गोष्टीचाच फक्त चिंतन आहे. त्या ठिकाणी केवळ ही इदम आणि हे ते आणि हे दोन्ही जे आहेत ते समानच आहेत असा जो विचार आहे तर या विचारामध्ये अधिष्ठानाचं विस्मरण आहे पूर्ण. तेव्हा म्हणाल तर बुद्धीच्या या असणाऱ्यासाठी असत विषयालाच मिथ्यालाच ते प्राप्त होऊन जातील. आणि असं म्हणणं सुद्धा हे उचित होणार नाही. कारण की बुद्धी ही बुद्धीचे देखील मिथ्या होण्याचा प्रसंग उत्पन्न होत असतो. जर यावर असे म्हणाल की हे ठीकच आहे तर हे देखील उचित नाही. कारण की अशा प्रकारे सर्व बुद्धी ही मिथ्याच होतील तर मग असत्य बुद्धीने होणे संभव होणार नाही. तेव्हा सादृश्याने हे तेच आहे अशी प्रतिज्ञा होत राहील असं सांगणं हे उचित नाही. या कारणाने कार्याच्या उत्पत्तीचे पूर्वी कारणानेच ती सिद्ध आहे. कार्य देखील सत्ताच आहे आणि कारण हे देखील सुद्धा अभिव्यक्ती रूप लिंगमाला आहे.
उत्पत्तीच्या पूर्व कार्याची पण सत्ता सिद्ध होत असते. अशा प्रकारे अव्यक्तिरूप लिंगवाला होण्याचे कारण की कार्याचे लिंग आहे. साक्षात विज्ञान अवलंबत्व प्राप्त होण्याचे नाम ही अभिव्यक्ती आहे. शेवटी विज्ञान म्हणजे सर्वत्र व्याप्त असलेल्या या ब्रह्मांडाचा जी व्याप्ती आहे त्याच्यामध्ये त्या परमेश्वराला पाहण्याची भूमिका आहे. तेव्हा विज्ञानावर अवलंबून राहणे ही म्हणजे संबंध अभिव्यक्तीचा अभ्यास आहे. लोकांमध्ये जो घट इत्यादी पदार्थ हा अंधकारादीने आच्छादित होत असतो, तेच त्या आवरणाच्या प्रकाशिका हा तिरस्कार होण्यावर विज्ञानाच्या विषमतेचे प्राप्त होऊन आपल्या पूर्वकालिक सत्तेचा त्याग करत नाही. यावरून आम्हास असं कळतं की अशा प्रकारचे उत्पत्तीचा पूर्व हे जगत पण होते आणि त्याची उत्पत्ती ही सूर्याचा उदय झाल्यावर नव्हती. हे असं या ठिकाणी त्यांनी परत प्रतिपादन केलं आहे की काय आहे आणि काय नाही याच्यावर सगळा गोंधळ आहे पूर्ण. तर हे सर्वच नाही म्हणणारे बुद्ध मतवादी आहेत. आणि वेदांती जे आहेत ते म्हणतात की जे आहे ते केवळ ब्रह्मतत्व आहे. केवळ जे दिसतं ते ब्रह्मांड आहे. त्याच्यामध्ये येणं जाणं आहे, उत्पत्ती स्थिती लय आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मतत्व पाहणं हीच ती ज्ञानाची दृष्टी आहे. आणि त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व पाहणं हेच वैज्ञानिक दृष्टी आहे. त्यालाच विज्ञान असं म्हटलंय. तेव्हा हा विषय इथे संपतो. पुढे एक चर्चा त्याच्यावर असे की पूर्व पक्ष म्हणतो की असं नाहीये, तर तुमच्या मताप्रमाणे कार्य हे अविद्यमान नाही तर त्याची उपलब्धी झालीच पाहिजे. तुमच्या मतानुसार घटाधिक कार्य तर कधी अविद्यमान नाहीच आहे. त्यामुळे जेव्हा मृत्पिंडकाची सन्निधी होणार नाही आणि अंधकाराचे आवरण पण होणार नाही, त्यामध्ये सूर्योदय होण्यावर त्याची उपलब्धी व्हायलाच पाहिजे, कारण ते विद्यमानच आहे असं हे बौद्ध मतवादी म्हणतात. तेव्हा सिद्धांती परत म्हणतात की अशी गोष्ट नाहीये, कारण दोन प्रकारचे मृत्तिकाची अभिव्यक्ती होणारे या घटादी कार्याचं आवरण हे दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे अंधकार आहे आणि दुसरी आहे भीती. भीती किंवा भिंत असं म्हणता येईल. मृत्तिकेने घटाची अभिव्यक्ती होण्याच्या पूर्व त्या मृत्तिकादीचे अवयवाचे पिंडादी कार्यांतराच्या रूपात हे राहणं आहे. तेव्हा उत्पत्तीच्या पूर्वी घटादी विद्यमान कार्यासच अमृत होण्याच्या कारणाने उपलब्ध होत नाही. नष्ट होणे, उत्पन्न होणे, राहणे, न राहणे इत्यादी शब्द आणि प्रत्ययाचा भेद तर अभिव्यक्ती आणि तिरोभाव यांच्या विविधाच्या कारणाने अपेक्षित आहे. परंतु पूर्व पक्ष म्हणतो की परंतु पिंड आणि कपालादी जर आवरणाच्या पेक्षा हे भिन्न प्रकारचे होते, यामुळे त्यास आवरण म्हणणे उचित नाही. अंधकार आणि भीती ही आधी घटकाचे अवयव आहेत, तर ते घटादीपासून भिन्न देशामध्ये पाहिल्या जात असतात. त्यामुळे असं सांगणं उचित नाही की पिंड आणि कपालच्या संस्थान म्हणजे हे स्वरूपामध्ये विद्यमान घटादीची आवृत्ती होण्याच्या कारणाने उपलब्ध होत नाही. कारण की आवरणाच्या धर्माने त्यामधील विलक्षणता आहे असं जर म्हटले तर तसं म्हणता येणार नाही. सिद्धांती म्हणतात की असं म्हणता येणार नाही, कारण दुधामध्ये मिळविलेले जलादीची आपल्या आवरण दुग्धाधिकाच्या बरोबर एकदेशता पाहिल्या जात असते. जर म्हणाल तर घटादी कार्यामध्ये त्याचे कपाल व चूर्ण इत्यादी अवयव हे अंतर्भावत असतात. त्यामुळे त्याचे आवरण आहेच का नाही असे म्हणणं उचित नाही. कारण की विभक्त होण्यावर कार्यांतराच्या होण्याने कारणाने त्यांना आवरण म्हणणे हे उचित नाही. तेव्हा हे ही चर्चा अशी पुष्कळ चालू आहे. तेव्हा आपण आता थोडंसं अजून पुढे जाऊया, कारण हे याच्यामध्ये मुख्य मी निष्कर्ष सांगतो तुम्हाला. या निष्कर्षामध्ये जो सारखा बौद्ध मतवादी जे मांडतायत त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की कार्यही नाही आणि कारणही नाही. आणि सिद्धांती सांगतात की कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. हा पहिला महत्वाचा फरक आहे की कारण आहे म्हणून कार्य घडतं आणि कारणातून कार्याची उत्पत्ती होते. आणि कार्याचा लय झाल्यानंतर पुन्हा एकदा ते कारणरूपात कार्य जातं आणि त्या कारणातून पुन्हा एकदा कार्य नवीन निर्माण होतं. अशी कार्यकारण परंपरा ही वेदांती मानतात. आणि त्याच्यामुळेच उत्पत्ती स्थिती लय जरी होत असेल तरी उत्पत्ती स्थिती लय जी आहे ती ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानामध्ये होते. ब्रह्मतत्व जे आहे ते वेगळ्या पद्धतीने आविष्कृत होतं, त्याला उत्पत्ती म्हटलेलं आहे. त्यानंतर ते काही काळ राहतं, हे विविध नामरूपात राहतं आणि तेच पुन्हा एकदा लय होऊन ते पुन्हा एकदा आपल्या मूळ ब्रह्मतत्वामध्ये ते जाऊन बसतं. त्या ठिकाणी ते अव्यक्त असतं. पण व्यक्त असो का अव्यक्त असो, ते सगुण असो का निर्गुण असो, त्या ठिकाणी दोन्हीमध्ये
त्याचे अस्तित्व हे अखंड आहे. त्या अस्तित्वाचा पुरस्कार जे आहे हा वेदांती करतो. आणि त्याच्या अगदी विपरीत विरुद्ध हे सांगतात की जे दिसतं तेही नाहीये, आणि ज्याला तुम्ही कारण म्हणता तर त्याला अस्तित्वच नाहीये. असा खूप मोठा फरक आहे. आणि त्याच्यामुळे जे बौद्ध मतवादी आहेत ते ह्या ठिकाणी कार्यप्रवृत्त होत नाहीत. ते जे आहेत ते पूर्ण त्यांची संन्यास प्रवृत्ती ही खोटी संन्यास प्रवृत्ती आहे, की ज्याच्यामध्ये ते पूर्णपणे उदासीन जीवन जगतात आणि कशालाही अस्तित्व नाही असं म्हणतात. आणि त्यामुळे जीवन जगण्याचा जो काही उद्देश आहे, जे प्रयोजन आहे, ज्या उद्देशाने जीवन जगण्याकरता परमेश्वराने तुम्हाला ही संधी दिली आहे, तो उद्देशच जिथे समोर नाहीये, तर त्या ठिकाणी जीवनालाच काही अर्थ नाहीये. तेव्हा जीवन काय आहे, कशाकरता मिळालंय, त्याचा उद्देश काय आहे आणि त्याची उपलब्धी काय आहे, हे बौद्ध मतवादामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून ही चर्चा खूप मोठी आहे पुढे. त्यामुळे ती चर्चा आपण थोडीशी इथे ह्याच्यामध्ये घेऊया. आणि त्याचा पुढचा जो भाग त्यांनी काय सांगितलं ते आपण बघूया. ही ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, म्हणजे कारणातून कार्यस्थितीमध्ये ती कशी आली, हा एक भाग फार महत्वाचा आहे. की ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की विज्ञानात्म्याचा जो धर्म आहे तो बुद्धीमध्ये स्थिर होऊन हिरण्यगर्भच हा मृत्यू म्हटला जात असतो. ज्या पिंडावस्थेमध्ये वर्तमान मृत्तिकेने घटादी अमृत राहत असते, आणि त्याच प्रकारे हिरण्यगर्भ रूपाने मृत्यूने ते व्याकृत जग हे व्याप्त होत असतं. तन्मनो कृत ह्यामध्ये तत् हा जो शब्द आहे तो मनाचा निर्देशक आहे. म्हणजे मृत्यू आपण ज्याला म्हणतो तर तो पंचमहाभूताची उत्पत्ती स्थिती लय असं म्हणतो, पण नंतर ते मनामध्ये विलीन होतं पूर्ण. आणि मनात विलीन झाल्यानंतर पुन्हा मन जे आहे ते जीवात्मा या मनबुद्धी चित्त अहंकार आणि पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय या सर्वांना घेऊन तो पुढे त्याचा प्रवास चालू असतो. त्यामुळे त्याच्या अस्तित्वामध्ये कुठेही फरक नाहीये. हिरण्यगर्भाचा सुद्धा जो संदर्भ आहे तो ह्या म्हणजे सूक्ष्म देहाची संबंधित आहे. आणि त्यामुळे तिथे मृत्यूचा संबंध हा हिरण्यगर्भाची का लावला, की जेव्हा देहाचं म्हणजे पंचमहाभूतात्मक देह ज्यावेळेस शून्यवत होतो त्यावेळेस त्याचं कार्यरत होण्याचा जे भाग आहे तो हिरण्यगर्भाचा आहे. आणि म्हणून तिथे व्याकृत जगत उत्पन्न होण्याकरता ते हिरण्यगर्भ हा त्याला कारणीभूत आहे. जशी इच्छा जशी वासना ज्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये विचाराची शृंखला चालू असते त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा देह मिळत असतो. परंतु याचा अर्थ असा नाहीये की देह येतो आणि जातो, तर देह धारण करणारा हा नाहीच आहे असं म्हणणं अयोग्य आहे. त्यामुळे बौद्ध मताला पुन्हा पुन्हा खंडन केलेलं आहे. आणि मग ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, ज्याच्यामध्ये ब्रह्मांड जे आहे त्याच्यामध्ये एक एक महाभूत कसे निर्माण झाले, आणि त्या महाभूताच्या पूर्ण पंचीकृत महाभूतांनी पुढे तो ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, हा पुढे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. की तिथे असं म्हटलेलं आहे की अ, हा जो आत्मा म्हणजे मनाचीच ही मनस्वी स्थिती आहे. आत्म्यामध्ये काय की शुद्ध आत्म्याला लागून जो जीव भाव आहे तो मनाच्या कारणाने आहे. म्हणून तो मनामुळे निर्माण झालेली जो जीवात्मा आहे तो जीवात्मा त्या प्रजापतीने हे अभिव्यक्त झालेल्या या मनाला मनोयुक्त होऊन अर्चन पूजन करण्याकरता या मनाचा त्या ठिकाणी विनियोग होतो. आणि नंतर त्या अर्चनाने मी कृतार्थ आहे अशा प्रकारचं आचरण त्याचं होतं. प्रजापतीचे अर्चन पूजन करते वेळी पूजेचे अंगभूत जे रसात्मक म्हणजे आप हे जल उत्पन्न होते. तिथे जलाची उत्पत्ती झाल्यानंतर त्याची आकाशादी म्हणजे आकाश वायू आणि अग्नी या तीन भूतांची उत्पत्ती च्या मागे झालेली आहे. कारण की अन्य श्रुतीच्या सामर्थ्याने हे देखील सिद्ध आहे की सृष्टीक्रमाचा जो विकल्प होणं ह्यामध्ये तसा ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानात हा त्या ठिकाणी संभव नसतो. कारण की मृत्यूने असं मानलं होतं की अर्चन म्हणजे पूजा, आणि पूजा करते वेळी माझ्यासाठी तुम्ही जल हे निर्माण झालेलं आहे. ह्यापासून अर्थात या कारणाने अर्क म्हणजे अश्वमेधामध्ये त्याचा उपयोग हा अग्नीचं अर्कत्व आहे. अर्थात हेच त्याचे अकर्तत्वामध्ये हेतू आहे. या अर्कतत्वामध्ये हेतू आहे. तेव्हा या अग्नीच्या अर्क नावाची जी व्युत्पत्ती आहे त्याचं तात्पर्य असं आहे की अर्चनाने म्हणजेच सुखाची हेतुभूत पूजा ही केल्याने जलाचा संबंध होण्याने अग्नीचा अर्क हे गौणत्वानेच त्या ठिकाणी नाम दिलेले आहे. जो कोणी अशा प्रकारे उपयुक्त अर्काचे आणि अर्कत्वाचे हे पूर्ण करत असतो, ज्ञान प्राप्त करत असतो, त्याला जल आणि सुखाच्या समान
हे नाम दिलं आहे, तेव्हा ह आणि वै हे निश्चयात्मक निपात आहेत. अर्थात ज्याच्यासाठी जल अथवा सुख होत असतं, हे अशा प्रकारे जाणण्याचा अर्थ हा अशा सर्व प्रकारे जाणण्याने जल जल आणि सुख प्राप्त होतं, हा त्याचा निष्कर्ष आहे. तेव्हा हा पहिला मंत्र इथे संपलेला आहे. तर आता त्याचा पुढचा जो दुसरा भाग आहे तो आपण थोडक्यात पाहूया, एवढा आपल्याकडे वेळ आहे तो. तर जलापासून आता विराट पुरुषाची उत्पत्ती कशी झाली आणि अग्नीची उत्पत्ती कशी झाली आणि हे अर्क काय आहे, अर्क कोण आहे, त्यावर आता ह्या ठिकाणी हा दुसरा मंत्र म्हटला जातो. आपो वा अर्कस्तद्य पांशर असत्ती समहन्यत सा पृथ्वी भवतस्याम श्राम तस्य श्रांतस्य तप्तस्य तेजो रसो निर्वर्त ताग्नी. आप म्हणजे जल हेच अर्क आहे, आणि या जलाचा जो शर म्हणजे स्थूल भाग आहे तो एकत्रित होऊन गेला आहे. त्याची उत्पत्ती झाल्यावर तो मृत्यू हा तिथे थकून जातो, आणि त्या थकलेल्या आणि तप्त झालेल्या प्रजापतीपासून, त्या शरीरापासून त्याचे सारभूत तेज जे आहे ते अग्निरूपामध्ये प्रगट होतं. हा त्याचा मंत्र्याचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा निश्चितच जल जे आहे ते अर्चनाचे अंगभूत असून त्यालाच अर्क असं म्हटलेलं आहे. कारण की तो अर्कसंज्ञक अग्नीचा हेतू आहे. अग्नीचा हेतूच हा जल उत्पत्तीचा आहे, आणि त्या जलामध्येच हे अर्चनाचा विषय आहे. तेव्हा त्याला अर्क असं म्हटलंय. अग्नीचा अर्क हा जल आहे. कारण जलामध्ये अग्नी प्रतिष्ठितच आहे, परंतु तो साक्षात अर्क नसतो. कारण येथे त्याचे प्रकरण नाही, तर अग्नीचं प्रकरण आहे. तेव्हा हा अग्नी अर्क आहे असे श्रुती म्हणत असते. तेव्हा त्या जलाचे जे शराचा म्हणजे स्थूल भागाचा जो समान शर, अर्थात त्या घृतपिंडाच्या समान जो स्थूल भाग होता तो संहत आहे. अर्थात बाहेर आणि मध्ये मधील म्हणजे मधील भागात तेजाच्या द्वारे परिपक्व होत असतो, आणि तो एकत्रित होऊन अथवा यतचे लिंग व्यत्यव्य करून यह अपाम शरहा, जे जलाचे शर म्हणजे स्थूलभाग होतो तो एकत्रित होऊन गेला असा अर्थ केला पाहिजे. तेव्हा तो पुढे तो पृथ्वी होऊन गेला, अर्थात तो संघात ही जी पृथ्वी आहे तीच होऊन गेली. आणि तेव्हा तात्पर्य असं झालं की त्या जलाने हे ब्रह्मांड हे निष्पन्न होऊन गेलं, आणि त्या पृथ्वीच्या उत्पन्न होण्यावर तो मृत्यू म्हणजे प्रजापती जो आहे तो श्रांत म्हणजे श्रमयुक्त होऊन गेला. कारण की कार्य करून तो सर्व लोक जे आहेत ते श्रांत होऊन गेले. श्रांत होणे म्हणजे थकणे, हे असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा पृथ्वीची रचना करण्याकरता प्रजापतीने जे काही कठीण कार्य केलं त्यामुळे ते थकले, आणि त्या थकलेल्या प्रजापतीचं पुढे काय होतं त्यावर दाखवलं जातं की या श्रांत तापलेल्या अर्थात खेदास प्राप्त झालेल्या प्रजापतीचा जो तेजो रस आहे, आणि ते तेजाचा असा जो रस आहे त्याचे नाम तेजो रस आहे. आणि रस हा सारा असं म्हणत असतात, म्हणजे त्याचं सारभूत तत्वालाच रस असं म्हटलं आहे. ते निवृत्तीत झालेल्या अर्थात प्रजापतीच्या शरीरापासून बाहेर निघून आलेला हा कोण आहे, तर तोच अग्नी आहे. आणि तो अंडाच्या मध्ये प्रथम उत्पन्न झाला, कार्यकारण संघवान विराट प्रजापती झाला. कारण की ह्या विषयामध्ये तेच प्रथम शरीरी आहेत असं स्मृती सांगते. असा या दुसऱ्या मंत्राचा आपण अर्थ पाहिला. तेव्हा विराट रूप आणि अग्नीच्या अवयवामध्ये प्राची आणि दिक यांची दृष्टी हा पुढच्या मंत्रामध्ये पाहिलेला आहे. ते आपण आता इथे थांबूया, कारण आज आपल्याला पुढचा वेळ बराच घेतला आहे आपण. तेव्हा पुढच्या रविवारी आपण 11 ते 12 नेहमीप्रमाणे हे करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.